जेव्हा एखाद्या चित्रपटाचा नायक राजकारणात उतरतो तेव्हा त्याला लोक मतं देतात ती त्याची भूमिका पाहून की त्याचं खरं आयुष्यातलं काम पाहून. हा प्रश्न नवीन नाही, पण या प्रश्नाचं उत्तर आता तमिळनाडूने दिलंय. 23 एप्रिल 2026 रोजी तमिळनाडूमध्ये विधानसभा निवडणूक झाली. निकाल 4 मे रोजी झाला आणि राज्याच्या इतिहासात सर्वाधिक म्हणजे तब्बल 85.1% एवढं मतदान नोंदवलं गेलं. अभिनेते विजय यांनी स्थापन केलेल्या तमिलक वेत्री कळघम या पक्षाने पहिल्याच निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकत 59 वर्षाच्या द्रविडी पक्षाच्या एकाधिकारशाहीला संपवलं. विजय यांनी स्वतः पेरंबूर आणि तिरुचिरापल्ली पूर्व या 2 मतदारसंघात निवडणूक लढवली आणि दोन्ही ठिकाणी विजय मिळवला. MG रामचंद्रन, जयललिता, याच्यानंतर शिवाजी गणेश, विजयकांत, कमल हसन, अगदी रजनीकांत यांनीही राजकारणाचा विचार केला, पण यापैकी कोणालाही MGR यांच्यासारखं यश परत आणता आलं नाही. कारण एकच, MGR कडे होती विचारधारा आणि इतरांकडे होतं फक्त स्टारडम. कमल हसन यांचा मक्कल निधी मय्यम पक्ष 2021 मध्ये एकही जागा जिंकू शकला नाही. मग हा थालापती विजय वेगळा कसा? TVKची उभारणी एका रात्रीत झालेला नाही. हा एक दीर्घ, शांत आणि काळजीपूर्वक आखलेला प्रवास आहे. विजयच्या चाहत्यांच्या संघटना केवळ चित्रपट चाहते म्हणून राहिल्या नाहीत. 1990च्या दशकांपासून त्या रक्तदान शिबिरे, गरिबांसाठी मदत कार्य, आपत्तीग्रस्तांसाठी मदत अशा कामात सक्रिय झाल्या. 2009 मध्ये विजयने 85,000 चाहता संघटनांना एकत्र करत विजय मक्कल इयक्कम ही सामाजिक संस्था स्थापन केली. ही केवळ चाहत्यांची संघटना नव्हती, तर आपत्ती मदत, रक्तदान आणि सामुदायिक सेवा करणारी एक सक्रिय यंत्रणा होती. 2021च्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजयच्या चाहता संघटनेच्या सदस्यांनी 169 पैकी 115 जागा जिंकल्या. विजयने राजकारणात उडी मारण्यापूर्वी वर्षानुवर्ष जमीन तयार केली होती. चित्रपटाची प्रतिमा आणि जमिनीवरचं काम हे दोन्हीही एकत्र होतं. MGR यांनी चित्रपटांमधून राजकीय विचारधारा लोकांपर्यंत पोहोचली. थालापती विजय मात्र प्रत्यक्ष कृतीतून आणि सामाजिक कामातून लोकांशी जोडलेला आहे. दोन्ही मार्गांनी मोठी लोकप्रियता मिळाली, पण तज्ज्ञ सांगतात की तमिळनाडूची राजकीय भूमिका नेहमी त्यांनाच पसंत करते जे विचारधारा आणि मनोरंजन एकत्र आणतात. विजयच्या मेरसल चित्रपटाने आरोग्य व्यवस्थेतील प्रश्न मांडले. मास्टरने व्यवस्थेविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली. या भूमिकांमधून विजयने हळूहळू स्वतःची एक अशी प्रतिमा निर्माण केली जो अन्यायाविरुद्ध उभा राहतो. पण हे फक्त पडद्यावर नव्हतं, वास्तवातही तो तसाच वागला. निवडणूक निकालांनी दाखवलं की TVKने दलित बहुल आणि उत्तर तमिळनाडूतील जिल्ह्यात उत्तम कामगिरी केली. मतदार वेगळं काहीतरी शोधत होते. विजयने जे सांगितलं ते त्याने आधी केलेलं होतं. इथेच विजय वेगळा ठरला. इतर नेत्यांनी आश्वासनं दिली, पण विजयने आधी काम केलं, मग मतं मागितली. TVKने 108 जागा जिंकल्या, पण बहुमतांसाठी 118 जागा लागतात. आणि आता थालापती विजयचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा होत असल्याची परिस्थिती देखील आहे. स्टार टू पॉलिटिकल स्टार हा प्रवास तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा.